नमस्कार मंडळी, मी भोरावकरीण बाई आज तुमच्यासाठी चिकन तवा फ्रायची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग त्यास सुरुवात करूया। आपण आता हे चिकन सगळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत। मग त्यानंतर आपण 1 चमचा हळद घालणार आहोत। मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता हे आपण सगळं व्यवस्थित मसाले सगळे मिक्स करून घेऊया। आता हे आपले सगळे मसाले मिक्स सगळे व्यवस्थित झालेले, त्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेतलेले आहेत। आता आपण ते 10 मिनिटं आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेऊया। आता आपलं व्यवस्थित सगळं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण इकडे ह्या साईडला गॅस पेटवून त्यावर तवा तापत ठेवणार आहोत। तवा तापला की मग त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। आता आपले 2 चमचे तेल आपण घातलेले आहेत। आता आपण त्यामध्ये एक एक करून चिकनचे पीस सगळे व्यवस्थित ठेवून घेऊया। याच्यामध्ये आपण जास्त मसाले नाही घातले, मी फक्त मीठ, मसाला, हळद आणि आलं लसूण पेस्ट एवढंच घातलेले आहे। तेवढंच घालून तुम्ही जरी पण हे कधी ट्राय केलं असं चिकन तरी खूप छान लागेल। भरपूर असं काय काय घालायची त्याच्यात काहीच गरज नाही। तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काय मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। आता हे बघा, आपण व्यवस्थित सगळे पीस तव्यावर ठेवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला ताट ठेवून आपण त्याला 5 मिनिटाची आता वाफ देणार आहोत। आता आपण त्याच्यावर ताट ठेवलं। आता आपले एक साईड वाफ पूर्णपणे झालेली आहे। आता हे आपण एक एक करून पीस सगळे पलटी करून घेऊया आणि सगळे पीस सगळे व्यवस्थित पलटी करून घेतले की पुन्हा आपण त्यावर ताट ठेवूया दुसऱ्या साईडनी शिजायसाठी। पुन्हा आता यावर आपण ताट ठेवूया। आता एक परत 10 मिनिटं आपण वाफ दिली की ताट काढून घ्यायचं आणि सगळे व्यवस्थित पीस सगळे चेक करून घ्यायचे। कुठल्या बाजूनी जर आपला पीस कच्चा राहिला असेल तर ती साईड आपण फिरवून घेऊ। आता लहान पीस सगळे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता हे मोठे पीस आहेत, थोडे आपण परत पुन्हा तव्यावर 5 मिनिटं शिजवून घेऊया। ज्या साईडनी कच्चे असेल ते पीस आपण फिरवून घेऊया। आता हे व्यवस्थित बघा पूर्णपणे व्यवस्थित झालेले आहेत सगळे। तर अशा प्रकारे हे आपले बघा व्यवस्थित सगळे शिजून झाले। अशा प्रकारे आपण चिकन तवा फ्रायची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी मंडळी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।